303 ब्रँडेड बीजेपी कमळावरचे, 50 अलाईज म्हणजे सहयोगी पक्ष, आता 353 आहे, फक्त 47च मिळवायचे. आपकी बार 400 बार उघड 400 करू शक्य. अरे आता 353 आहेत ना बाबा. हे माहिती आहे का तुम्हाला? 303 ब्रँडेड बीजेपी कमळावरचे आणि 50 अलाईज म्हणजे सहयोगी पक्ष, आता 353 आहे, फक्त 47च मिळवायचे. आणि 144 जागा 2 वर्षापूर्वी अशा काढल्या आहेत. हे सोपं आहे काय? भांडण तुम्ही बसता आणि सरकार बनवण्याची भाषा करता. 2 वर्षापूर्वी 144 जागा राजेशजी देशात अशा काढल्या गेल्या की ज्या एकदा तरी जिंकल्या होत्या. उदाहरणार्थ चंद्रपूर, ओसरात भैया हिर होता पण मागच्या वेळेला 12,000 पडला. अशा 144 जागा काढून त्यावर 2 वर्ष एकेका केंद्रीय मंत्र्याला 4-4 जागा दिल्या. म्हटलं की मंत्री प्लस 4 जागा, मंत्री प्लस 4 जागा. ते 144 मधल्या गेला बाजार 50 मिळाला की अडचण आहे का? त्यामुळे 353 आहेत, फक्त 47 झालं की आपकी बार 400 बार होणार आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे. आणि 144 जागांमध्ये 40-45 तर मिळायला अडचण नाही. चंद्रपूरची मिळणार की नाही राजेशजी? आता सुधीर मुनगंटीवार उभे आहेत, आलीच की जागा परत. त्यामुळे काही कठीण नाही. फक्त एकच आहे की जसं तमिळनाडूमध्ये जागा येतील की नाही माहित नाही, पण तमिळनाडूमधल्या माणसाला असं वाटतं मोदी अबकी बार 400 बार, तमिळनाडूमध्ये काय ते सांग ना बाबा. तसं अबकी बार 400 बार कळलं, इथलं कोल्हापूरचं काय ते सांग ना बाबा माणिकराव. नाही ते जरा 1 सीट कमी झाल्याने काय फरक पडतो? देशभरात 400 येणार नाही, चालणार बाबा, नाही चालणार. मोदींच्या पंतप्रधान होण्याला या जिल्ह्यातली दोन्ही मतं लागणार. आणि त्यामुळे माझी असं मत आहे की संजय मंडलिकांना विजयी करणं, त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणं. मला हे माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये विरोधाभास आहे. ज्या संजय मांडलेकरांनी धनंजय माडेकांना पाडलं, ते धनंजय माडेक अबकी बार 400 बार, संजय दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. अरे याला समजूतदारपणा म्हणतात, याला मॅच्युरिटी म्हणतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.